अस्रार होडेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. टीम महासंग्राम टपकाते उछालता पहली गेंद पर अबामे गेंद मंगेश वैती ने लिया कैच. बल्लेबाज ऋतिक पाटिल बैक टू द टॉप गॉन ऑन साइड पर सुंदर स्ट्रोक स्क्वायर लेग बॉडी लगे बाद 4 रन. टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. शेबा पवार अबामे बहुत ऊपर, क्या दूर भी जाएगी. गेंद के नीचे खिलाड़ी रहे और खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. मंच की तरफ गेंद जा रही है. 6 रन. फटका जबरदस्त, टायमिंग जबरदस्त. लॉन्ग ऑफ मध्ये फ्लॅट षटकार. अक्षय पवारचा पलटवार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. नाइक बहुत अच्छी गेंद और बल्लेबाज भावेश नाइक की पारी समाप्त. शुभम बोरकर को मिली सफलता. में आपको 14 रन भी बना. उड़ाया आसमान की तरफ फ्लिक किया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी, क्या उनके पास कोई मौका है? और ये बहुत ही बेहतरीन कैच. योगेश पवार बैक टू द पेविलियन. शुभम बोरकर कमाल कर रहे बीच मैदान पर. जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर त्याचं रहस्य स्टीम केले. उड़ा आसमान की तरफ, बॉडी लाइन के बाहर. व्हाट अ शॉट. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. रन बने वो देखा जाएगा. ये शॉट देखिए, हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. इट्स अ सिक्सर. इट्स अ वेगी. उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर, बहुत दूर. गोइंग एंड गॉन. 6. उड़ने का सपना मैं देखता हूं. आसमान में उड़ने को मैं बहुत मरता हूं. अक्षय पवार इस बार स्क्वायर की तरफ, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. गेंद के नीचे लपक लिया कैच. अक्षय पवार की पारी समाप्त. गॉन. कमाल का स्ट्रोक है लेकिन बॉडी लाइन पर खिलाड़ी भी है. गेंद के नीचे आ रहे और अच्छा कैच. रनिंग कैच, स्टनिंग कैच. आखिर गेंद पर विकेट. आपण आमच्या खांद्यावरती टाकली, विश्वास दाखवला. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आमच्या आयुष्यातील मुकुटमणी आहे. स्पर्धा करण्याची संधी संपूर्ण भारतात मिळाली त्याबद्दल ओम साई ग्रुप आणि दीपकदादा पवार यांचे मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं शबा 4 दिवसामध्ये रत्नागिरीकरांचं मनोरंजन करण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ताऱ्या सिताऱ्यांना पाहिलं आणि आज चांगल्या मॅचेस पाहिल्या. अगदी एक बॉलला 6 सुद्धा पाहिलं त्याचे मंगेश. यावेळेला पहिला बॉल पुल केला जातोय. मंगेशच्या बॅट मधून सुरुवात झाली आहे आणि पहिलाच बॉल आहे पाहायला मिळत आहे. यावेळेला अपरकट. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. टाळ्या सगळेच वाजवतील. एवढा जबरदस्त सिक्सर. वाट पाहिली आणि मग वाट लावली. ISPL मध्ये देखील श्रीनगर संघाचं नेतृत्व त्यांनी केलं. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आणि आज मात्र या ठिकाणी आपल्या गणेश 11 माहुल संघासाठी प्रेस विकी भोईर. पहिला बॉल वेगात टाकलाय. टप्पा पडला ना पडला. बॉल यष्टीरक्षकांच्या हातात. बिग हिट स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. फटका फसलाय. हो, बॉलचा अंदाज त्या ठिकाणी आला नव्हता आणि इकडे 2 धावा पूर्ण देखील होताना पाहिला मेरेचा.
उसळी होती आणि त्याच्या बरोबरीने स्ट्रोक खेळलाय खरा, बराच उंच गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी दूरवरून येत आहेत. प्रयत्न लाजबाब. पावसाळी क्रिकेट यावेळेला समोर खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 3 संधी निर्माण झाल्या, त्यानंतर आले अक्षय. अक्षयने मात्र जबरदस्त कॅच पकडली आहे. आली विकेट. वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. वा विकी वा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. हवाई फायर. सिक्सर. मंगेश वैती यांनी आणि मंगेश सांगतायत आम्ही सुद्धा मॅच सोडलेली नाहीये. विक्रोलियन्स हा सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट मधील अमोल म्हात्रे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय खरा, परंतु तिकडे पकडली गेली कॅच. विकेट आली आहे मोठी. मंगेश वैती आउट. NM ग्रामीण खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 13. ऐश्वर्य सुर्वे मैदानात चाललेत, म्हणजे काही मॅच संपलेली नाहीये. यांनी मारलेत, परंतु इकडे रायगड NM ग्रामीण या संघाने देखील चांगलाच परफॉर्मन्स दाखवलाय. आणि अंगद यांच्या बाबतीत सांगेल, रत्नागिरीमध्ये अंगद यांचा परफॉर्मन्स देखील नेहमीच चांगला राहिलाय. मग त्या प्रेक्षणीय सामन्यांमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुद्धा अंगद नेहमीच चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळालेत. परंतु हो, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने चांगला बॉल टाकला. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु टायमिंग नाही झालंय आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य असतील आता नॉन स्ट्राईकला. 2 पुन्हा येण्याचा योगही आला आणि इकडे मॅच फिनिश होताना पाहायला मिळत आहे. रायगड NM ग्रामीण टीमच्या नावाचा डंका या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयी संघ अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.